भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये विविध प्रश्न सरकारच्या नाकर्तेपणामुळे जे निर्माण झाले, त्या प्रश्नाला घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या म्हणजे 15 तारखेला भव्य जनसंवादी आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रसिद्धी या सगळ्या कार्यक्रमाची देऊन प्रशासन आणि सरकारला हा आमचा आवाज पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या वतीनं जावा यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहिलं असेल की कधी नव्हे शेतकऱ्यांचं धान जो मोठ्या कष्टाने मेहनतीने त्याने पिकवलेला त्याला सरकार घेत नाही. ऑनलाईन फक्त नोंदणी करते. ऑनलाईनच्या नोंदणीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आणि महसूल विभागाच्या माध्यमातून सगळी नोंद राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जाऊन सुद्धा त्याच्या जे लिमिट त्याला मर्यादा जी आहे ती जेवढं धान पिकवला गेला तेवढ्या पिकाला खरेदी करण्याचं नाही, त्याला थोड्या प्रमाणात खरेदी करण्याचं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं सुरू असते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा धान पावसाळ्याचा धान अजूनपर्यंत जे केंद्र आहे त्या केंद्रावर पडून पडलेलं आहे. उन्हाळीचा धान निघाला त्याची परिस्थिती तेच आलेली आहे, त्याची ऑनलाईन करायला सांगितलेली आहे. मक्याची शेती आता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये होते, त्या मक्याचाही पिकाची तीच हालत आहे. मोठ्या कष्टाने मेहनतीने घरातलं सगळं पैसा शेतामध्ये ओतून त्याच्यातून 2 पैसे मिळेल या उद्देशाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातला शेतकरी प्रयत्न करतो, पण शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही पाहिजे जाणूनकृती चा प्रश्न या ठिकाणी निकाली निघावा. त्यांना त्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा भरपूर मदत घेऊन त्या सगळ्या विस्थापितांना प्रस्थापित करण्याचं काम सरकारने करावं. तो दुसरा मुद्दा आहे. रोजगार हमी जे काँग्रेसने सुरू केलेली योजना होती त्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून, ती योजना नरेंद्र मोदीच्या सरकारने आता बंद केलेली आहे. नवीन योजना आणलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून लोकसभेमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 125 दिवस काम देणार. आपण या वर्षाला पाहिलं असेल की त्या प्रधानमंत्र्यांची घोषणा ही फोल ठरली. 1 दिवसाचं काम सुद्धा आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या कामगारांना कष्टाळू लोकांना दिलेलं नाही आणि मग तेही काही ठिकाणी सुरू केलं तर ते ऑनलाईन पद्धतीनं त्याची नोंदणी करायची, त्याचं फेस रीडिंग करायचं, तेही सुद्धा नेटमध्ये होत नाही आणि म्हणून मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आणि पर्यायानं गावातल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला त्या ठिकाणी शिवा खावा लागते, ग्रामपंचायतच्या बॉडीला शिवा खावा लागते, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे आपसामध्ये भांडण होण्याचं हे प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या बद्दल मजुरांमधला वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या सरकारने केला गेला असं म्हटलं तर ते वावं ठरणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून हाही मुद्दा त्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही घेतलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की वीज बिल जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवले. सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर आता ही परिस्थिती गेलेली आहे. स्मार्ट मीटरच्या नावानं अमित शहाच्या एक कंपनीचे मीटर प्रत्येकाच्या घरी लावणं आणि त्या मीटरच्या माध्यमातून जास्त रिडिंग निर्माण करणं आणि त्या ग्राहकाला चुना लावण्याचं काम राज्य सरकार करते आहे असं त्या ठिकाणी आम्हाला आपल्याला पाहायला मिळते. आणि ही कंपनी जी स्मार्ट मीटरची ती अमित शहाची असं ते लोक सांगतात आहेत, म्हणून आम्हाला त्याच्यातलं मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचं नाव घेतलेलं आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न की सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आमची नवीन पिढी जी आहे, आई वडील परेशान आहेत,
त्या नवीन पिढीला रोजगार तर देणं बंदच, त्यांच्या शिकलेल्या असलेल्या मुलं मुली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहेत. पण आता मोठ्या प्रमाणात ड्रग्स गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलापासून तर मध्यम मुला मुलीपर्यंतचा हा ड्रग्सचं आता मोठ्या प्रमाणात रोग त्या मुलामध्ये घुसलेला आहे आणि पिढ्या बर्बाद होतात आहे. हे परिस्थिती आपल्या सगळ्याच्या समोर आहे. पण त्याचाही मुद्दा आम्ही घेतोय. विधानसभेतही आम्ही भूमिका मांडली, लोकसभेतही भूमिका मांडली खासदार साहेबांनी. पण सरकार आम्ही पकडतोय, आम्ही पाहतोय. पण जे काही मुलांना एखाद्या मुलाजवळ समजा ड्रग त्याला कोणीतरी थर्ड माणसाने दिलं आणि तो त्यांनी दुसऱ्याला दिलं, तर मग ज्याला पकडलं तो सांगतो की मी याच्याजवळून घेतला होता, याने मला दिला. पण जो ड्रगचं जी जळ आहे ती सरकार संपवत नाही. कारण की हा जो ड्रगचा व्यापार जिथून होत आहे, ड्रग जिथून मोठ्या प्रमाणात येत आहे, तोच माणूस सरकार त्याच्या इशाऱ्यावर चालते आणि अशा समुद्राच्या पोडच्या माध्यमातून हे सगळे ड्रग्स येतात आहे, हे त्याच्यातलं स्पष्ट आहे. आणि म्हणून त्याला जिथून येतं त्याला सरकारला कारवाई करायची अडचण निर्माण होते. कारण की तो या मोदी सरकारचा प्रमुख माणूस आहे. त्याच्यासाठी प्रधानमंत्री स्वतः जगभरात जाऊन त्याला त्या देशातला कॉन्ट्रॅक्ट भेटून देण्याचं काम करतात. हे अनेक गोष्टीतून आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातल्याच नुसत्या भंडारा गोंदियातलं नव्हे तर महाराष्ट्रातली तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे. आणि म्हणून त्याही विषयावरचं हे आंदोलन या ठिकाणी राहणार आहे. विशेष करून लाडक्या बहिणीची योजना निवडणुका जिंकण्यासाठी राज्य सरकारने आणली आणि योजना आणल्यानंतर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात त्या लाडक्या बहिणींचं नावं कमी करण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. सरकारने ज्यावेळेस ही घोषणा जाहीर केली निवडणुकीच्या तोंडावर, ज्या लाडक्या बहिणीने अर्ज केला त्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये आम्ही देऊ अशा पद्धतीचा GR एक कापी आमच्याजवळ आहे. सरकारने काढला, सरकारने घोषणा केल्या आणि आता आपण पाहतो की जे दुसऱ्या योजनेतून फायदा घेते, तिसऱ्या योजनेतून घेते, ती ग्रामसेवक आहे, ती आशा वर्कर आहे, असं करून अनेक महिलांचं नाव त्या ठिकाणी लाडक्या बहिणीतून कमी केलं. हे महाराष्ट्रातले सत्तेमध्ये बसलेले बैमान भाऊ त्यांच्या विरोधातलं ही आंदोलन आहे. त्या लाडक्या बहिणीला दिलेली आशा, त्या लाडक्या बहिणीची यांनी केलेली निराशा, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. अशा पद्धतीची भूमिका आहे या बैमान जे सत्तेमध्ये बसलेल्या बैमान भावांच्या विरोधात. बेल प्रकल्प असेल, रोहणा प्रकल्प असेल, शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये घेऊन यांनी त्या शेतकऱ्यांना फसवलं. कुठलाही भेल या ठिकाणी करायला सरकार तयार नाही. रोहण्याचंही त्या ठिकाणी पॉवर प्लांट येणार होता, तोही त्या ठिकाणी होऊ शकला नाही. आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच शेतकऱ्यांना वापस केल्या पाहिजे. नाहीतर सरकारने तातडीनं त्या ठिकाणी भेल आणि रोहण्यामधलं पॉवर प्लांट त्या ठिकाणी सुरू करावा, अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं आम्ही करतो आहे. आपण पाहिलं असेल की हर घर में नल और नल में जल ही नरेंद्र मोदीची काय म्हणतो तिला ड्रीम प्रोजेक्ट होता. आणि ह्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये आपण पाहिलं असेल की गावामध्ये रस्ते खोदून ठेवलेले, पाईप टाकलेले, नळ घरापर्यंत काही लोकांच्या पोहोचला, काही लोकांच्या पोहोचला आहे, पण पाणीच त्याच्यामध्ये नाही. कारण की केंद्र सरकारने पैसे द्यायला बंद केलं, ठेकेदारांनी काम करणं सोडलं आणि त्याच्यामुळे आज या नरेंद्र मोदीची जी फेकूगिरी जी आहे ती फेकूगिरी या देशाच्या प्रधानमंत्र्यांची आता पुढे आलेली आहे. आणि म्हणून ह्या गावागावातल्या ज्या नळ योजना आज बंद पडलेल्या आहेत त्याला राज्य आणि केंद्र हे डबल इंजिनचं सरकार आहे, हे संपूर्ण फेल झालेलं आहे. हेच त्याच्यातून निदर्शनास येतं. आणि म्हणून तातडीनं या नळ योजना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातला त्या ठिकाणी प्रयत्न झाला पाहिजे. अशा विविध मागण्या घेऊन आपल्याला लक्षात असेल की 2014च्या पहिले आमचं जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तर आम्ही धान या सगळ्या विषयीला कुठलंही लिमिट नव्हतं. शेतकऱ्यांचा पिकवलेला एक एक दाना आमचं सरकार त्या ठिकाणी घ्यायचं
पण जेव्हाचं नरेंद्र मोदीचं आणि राज्यात भाजपचं सरकार आलं, फडणवीसचं सरकार आलं, या सरकारने शेतकऱ्यांच्या वटाणाच्या अक्षरशः त्याला वाटायची सुरुवात केलेली आहे आणि शेतकऱ्याला फसवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. ही शेतकरी विरोधी आहे हे जे आम्ही आरोप करत होतो त्याच्यातली वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून या आंदोलनाचं आमची मागणी राहणार आहे की या पुढच्या काळात आता जेव्हा धान खरेदी होईल त्याच्यामध्ये लिमिट हा शब्द नसला पाहिजे. जेवढा धान पिकला असेल, जेवढा आमचा जेवढं आमचं उत्पादन जेवढं होणार त्याला उत्पादन सरसकट घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची राहणार आहे. आणि त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अनाथा अडचणीत आलेला शेतकरी त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून सरकारला एक खुलं आव्हान आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सरकारने स्वतः येऊन या सगळ्या प्रश्नाची नोंद घेऊन हे आमचे प्रश्न सोडवावे. नाही सोडवले तर हा अन्यायग्रस्त जो शेतकरी आहे, बेरोजगार आहे, ड्रगमध्ये सामील करण्याचं काम ज्या सरकारने या तरुण पिढीला केलं, त्यांचे पालक असतील, असे अनेक लोक, रोजगार हमीवर जाणारी लोक असतील, असे अनेक लोक उद्याच्या आंदोलनात सहभागी होतील. आणि समजा सरकारने नोंद घेतली नाही तर आज होणारी उद्याची कुठली जी घटना असेल त्याची सर्वस्व जबाबदारी ही सरकारची जाईल. ही भूमिका आमची आहे. सर, किती लोक उड्या घेणार आहेत म्हणजे नदीमध्ये? आता आपण या व्यवस्थेमध्ये आहात त्यामुळे आपणच पहिली उडी मारावी. आमचं 11 वाजेपासून सगळे लोक तिथं जमा व्हायला सुरुवात. आता बघू ना त्याला काय होतं. तिथं बसल्यानंतर सगळं युद्ध सुरू झालं. नाही युद्ध सुरू झालं. आम्ही 1 दिवसातच परवानगी टाकली आहे. 2 दिवस युद्ध सुरू झालं की ते मग त्याला काय होतं त्याला पुढंच जातो ना. त्याला आता तर आम्हाला वेळ थोडं सांगता येणार. मग किती कार्यकर्ते अपेक्षित आहे उद्या अंदाजे? बघा आता, कारण की हा जनतेच्या आंध्राच्या गळात घंटी कोण बांधेल ही परिस्थिती आज केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारच्या बद्दलची आहे. त्यांची दहशत एवढी आहे की कोणी यांच्या विरोधात बोललं तर त्याच्यावर ईडी लावणार, पोलिसांच्या खोट्या कारवाया केसेस करणार आणि त्याच्यामुळे अनेक लोक मोर्चेच काढायला तयार. राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा काढून सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला नक्षलवादी घोषित केलं जाईल अशा पद्धतीचा कायदा काढलेला आहे. त्याच्यामुळे सरकारच्या विरोधात बोलायची हिंमत कोणाची नाही. म्हणून आम्ही लोकांनी केलेली आहे. त्याच्यामुळे हे जनतेचा आवाज आहे, जनतेच्या वेदना आहे, जनतेच्या भावना घेऊन आम्ही ही लढाई लढतोय. त्यामुळे किती लोक यायचे नाही यायचे आम्ही कुणाला गाड्या आणि बसेस लावलेल्या नाही. स्वयंपूर्तेनं या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं ही त्याच्यातली आमचं आव्हान. सर, एक माझा अजून प्रश्न आहे की पंतप्रधान मोदी यांनी एक पेट्रोल आणि जे सोनं आहे खरेदी करू नका याच्याकडे तुम्ही कसे बघता, किंवा देश लॉकडाऊनकडे वळत आहे का? मला तुम्ही चांगला प्रश्न विचारला की काही निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी भाषण केलं होतं की काँग्रेस का सरकार आएगी तो तुम्हाला मंगलसूत्र चुरा. मंगळसूत्र हे हिंदू व्यवस्थेतलं सगळ्यात पवित्र त्याला बंधन मानलं जातं आणि त्या पद्धतीचं खोटा आरोप. कारण की इतके वर्ष 60 वर्ष काँग्रेसने या देशामध्ये सत्ता केली आणि लोकांसाठी ती सत्ता राबवली, स्वतःसाठी नाही किंवा आपल्या 2-4 मित्रांसाठी नाही. आणि त्याच्यामध्ये असा खोटा प्रचार त्यांनी केला. काही याच्या लेवलमधलं तुमच्याकडच्या बसी पण घेऊन जातील असं पण त्यांनी सांगितलं. पण आता तर तुमच्याकडे कुठलंही कार्य असेल त्या कार्यामध्ये तुम्ही सोनं घेऊ नका असं ते म्हणाले. सध्या आता लग्नाचं सीझन चालू आहे. आता हिंदू परंपरेमध्ये परिस्थितीच्या प्रमाणे मंगळसूत्र जे आहे हे मंगळसूत्र त्याला
वाल 2 वाल 3 वाल काय त्याला आपण म्हणतो ग्राम, त्या पद्धतीनं सोनं त्या ठिकाणी लावलं जातं मंगळसूत्राला. पण आता मोदीच सांगतात की मंगळसूत्र नाही, म्हणजे हिंदूंचे परंपरेनं चाललेल्या व्यवस्थेचा विरोध करणारा देशाचा प्रधानमंत्री या निमित्तानं पाहायला येत आहे. स्वतः केलेलं पाप, कारण की आपण याला पाप याच्यासाठी म्हणतो की फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झालं इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं. नरेंद्र मोदी त्या युद्धामध्ये कुठेही आपल्याला बोलताना आपल्याला दिसले नाही. अमेरिकेची एवढी दहशत आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यावर आहे की ते सरेंडर आहे, जे ट्रम्प म्हणतील त्याप्रमाणे ते वागतात. जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या देशाचे प्रधानमंत्री इस्रायलमध्ये जाऊन तिथल्या राष्ट्रप्रमुखाशी कसे गळ्याला मिळत होते, त्यांच्या मिसेस तिथली जी त्यांची होती राष्ट्राध्यक्षाची, तिचे हात कसे मिळत होते ते आपण सगळे पाहिले. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. पण हे सगळं झाल्यानंतर जो परंपरागत इराण देश आमचा मित्र होता, आमच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी इराणने आम्हाला मदत केली, त्या इराणला वाळीत टाकण्याचं काम भारताने केलं असं चित्र आपण पाहतोय. आणि इराण आम्हाला डिझेल, पेट्रोल, गॅस या सगळ्या गोष्टी पुरवण्यामध्ये आणि कमी दरामध्ये पुरवण्याचं काम, कधी कधी उधारीवर देण्याचं काम अनेकदा इराणने आपल्याला केलेलं आहे. आणि त्या पद्धतीची मैत्री त्यांनी आपल्याशी जोपासलेली आहे. पण इराणला ज्या पद्धतीनं या नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं वाईट टाकण्याचं काम केलं त्याचा परिणाम आता देशातल्या सर्वसामान्य, एकीकडे पश्चिम बंगाल जिंकल्याचं पेढे वाटायचं काम, एका महिलेला हरवण्याचं आनंद व्यक्त करण्याचं काम बीजेपी करते ममता बॅनर्जीच्या रूपानं, आणि त्या महिलेला हरवल्यानंतर ते जिंकलेत पण भारत हारला. ते जिंकलेत पश्चिम बंगाल जिंकून, पण भारत हारला. आणि भारत हारल्यामुळे भारताच्या लोकांना आता त्यांना आता पूर्वकाळाप्रमाणे आता बैलबंडीनं जावं लागेल, सायकलनं जावं लागेल. आता तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री रील बनवतात आहेत, मोटरसायकलवर फिरून दाखवतात आहेत, हेल्मेट काढता आलं नाही त्यांना वेळेवर. हां, तर ते आता हे जे रील्स बनवणं चालू आहे, तर ह्या रीलचं आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की त्यांनी काय रील बनवायचं आहे तो बनवा, पण जे काही आज आपल्या देशाला परिणाम भोगावे लागतात, आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाची साख ही संपवलेली आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या जनतेला भोगावं लागतं आहे. लग्नामध्ये सुद्धा आता मंगळसूत्र आपल्याला साधं कोणी कितीही गरीब असो, दोन हातावर कमवणारे खाणारे असेल तरी तो थोडंसं ना थोडं सोनं त्या मंगळसूत्राला लावून त्या पवित्र बंधनाचं ते पालन करणारा हिंदू समाज आता त्याच्यातूनही वंचित राहणार आहे, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर, लॉकडाऊन लागणार का? आपल्या मोदीजी 8 वाजता टीव्हीवर येणार असतील ज्या दिवशी समजून जायचं की काहीतरी खतरनाक आहे, कारण की हैदराबादमध्ये भाषण त्यांनी 8 वाजताच केलं होतं. भाऊ, आता आपण म्हटलं की